खाली वाकून कर. हा हळू. हा आता बघ काम जोर आलं वाटतं. नाही ए नाही ते काय नाही. फोड किती घाबरलं. एकदम जवळ जाऊन तरी सांगा जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड काय असतो? काय असतो? काय काहीतरी रेकॉर्ड असतो ना पण वर्ल्ड कुठला? रेकॉर्ड. मला काय माहिती, मी आहे ते बोललो. मला नाही माहिती एवढं. जिनियस चला आपण गणेशला विचारू तर काय असतं गणेश? त्याला विचार. मजा येते. आपण आता चाललोय मस्त की आमची इथे एक जागा आहे जंगलामध्ये. तर तिथं आताच आम्ही सुका कोळंबी बनवणार आहोत आणि वनभोजन. सो आमची आता पार्टी चालू आहे. जेवण पण आमचं चालू आहे बनवणं. कोळंबीच रेडी होते. पण आमचा मित्र काय माहित कोळंबी एका कोळंबीला हे करतोय, इन्स्पेक्शन करतोय. मित्राची नियत पहिल्यापासूनच खराब आहे. हे बघा थोडं जरा याच्यामध्ये हे पाहिजे होतं, काळी मिरी नमक जरा जास्त पाहिजे होतं. नमक पाहिजे. थोडस तिखट झालं पाहिजे होतं. तिखट पाहिजे होतं ना. थोडं तेल पण जरा हे झालं. मी घाबरून केलं रे. नमस्कार मित्रांनो, ब्लॉग सुरू व्हायच्या आधी थोडंसं रिकॅप. तर आमची ट्रिप मुंबईवरून गोवा सुरू झालेली होती. मागच्या 2 ब्लॉगमध्ये आपण जनरल ट्रेनमध्ये बसून मुंबईतून पहिलं माझ्या घरी आणि नंतर गोव्याला गेलेलो. गोव्याला आम्ही पूर्ण दिवस एन्जॉय केला. आम्ही गेलेलो क्वेरिम बीचला. तिथं आम्ही दिवसभर एन्जॉय केला. म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत आम्ही जवळपास बीचवर फिरलो, आंघोळ केल्यानंतर आम्ही आलो आरंबोळ बीचला. आरंबोळ बीचला पहिल्यांदा नाश्ता वगैरे करून आम्ही रात्री आम्हाला शार्कमध्ये एन्जॉय करायचा होता. सो मस्त पार्टी केली. खूप रशियन लोक होती, त्यांच्यासोबत डान्स वगैरे केला आणि अशा प्रकारे एन्जॉय आपला चालूच होता. म्हणजे अगदी पार कंबर तुटेपर्यंत आम्ही डान्स करत होतो. वेगवेगळ्या डान्स स्टेपवर, कधी न ऐकलेल्या रशियन इंग्लिश सॉन्गवर डान्स करत होतो. ते सर्व पार्टी संपवून आम्ही 1:30च्या सुमारास जेवायला आलो. जेवून वगैरे आता आम्हाला रूमवर जायचं होतं. ब्लॉगमध्ये आपण गोव्यावरून माझ्या घरी येऊन आम्ही पुन्हा जंगलात पार्टी करायला गेलेलो. ते आपल्याला पाहायचंय. सो स्टार्ट दिस ब्लॉग. Got me feeling like I'm in a fantasy. I wanna take you to the dance floor and show you what it's like to dance with me. Let's groove night under the neon lights. I see you look at me from across the room. Your eyes are telling me. तर मित्रांनो आपण काल रूमवर आलेलो आणि आता चेकआउट करायचं आहे. चेकआउट करून निघायचं आहे पुन्हा घरी. 1 दिवस होतं गोव्याचं. पार्टी तर झालेली आहे. सो आपलं झालं रूम चेकआउट करून आता निघायचं आहे आपल्याला. मस्त की इथं आम्ही थांबलो. हे बीचपासून जवळच आहे हे होता एरिया. आणि हा आपला रूम होता कालचा. मस्त मोठा रूम होता. बार्गेनिंग करून 1200ला शेवटी हा भेटला. रूमच भेटत नव्हता आम्हाला. सो आता निघायचं आहे आपल्याला घरीसाठी. घरी जाते देऊ. बैल बी नाही देव. अरे तो बैल बघ केवढा मोठा आहे देवा. हा बैल बघा केवढा मोठा आहे इथं. सही आहे.
बसलं पण असं आय टी काय विचारायचं अरे इकडे 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 आता आम्ही पुन्हा महाराष्ट्र बॉर्डरला आलेलो आहोत आणि आता पुन्हा घरी जायचं आहे. हे बघू शकता, हे इथं बॉर्डर आहे. हे इथून बॉर्डरवरून आता हे ब्रिज लागलं की तिकडं महाराष्ट्र चालू होतं. सो मित्रांची वाट बघतोय, मित्रांची ते राहिलेत मागं, त्यांची वाट बघतोय. आता घरी जायचं इथून, मच्छी घ्यायची, मच्छी घेऊन आम्ही घरी जाणार आहोत. थोडं सकाळी उठलो, आंघोळ वगैरे नाही केली आहे, अशीच निघालोय. त्याच्यामुळे थोडासा मूड पण आहे, तेवढासा मूड नाही आहे बस. तर आता निघायचं आपल्याला. तर मित्रांनो आम्ही आता मच्छी घेतोय, मच्छी घ्यायला थांबणार आहोत. पुढे ATM मध्ये थांबायचं आहे. आता हे हा वेंगुर्ल्याचा बाजार आहे, मानसीश्वरच्या इथला. आता बघू कुठची मच्छी घ्यायची. आम्ही जास्त नाही घेणार कारण आजच निघायचं आहे. सो थोडक्यातून मच्छी घेणार आहोत, जास्त काय मोठी. आम्ही हे घेतली, कोळंबी घेतली 100ची. अजून हे नाही रे, मोशी खराब लागते, मी खाली. शेळ्याला काटा लय भारी, मुशीला काटा असतो ना. अजून 200चे सुरमई होते 550चे, पण ते त्याच्यापेक्षा काय ते एक पीस येणार होतं, त्यापेक्षा आम्ही मस्त कोळंबी घेतली. ही काळी मिरी. ही सुकवल्यावर होते ना रे. हा ती गरम पाणी टाकणार त्याच्यामध्ये. आता काय बोलतो? त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आणि गरम पाणी टाकल्यावरती मग ती काढली, मग ती काळी होते. काळी आणि मग ती सुकवायची, तेव्हा तिला टेस्ट आणि कलर येतो. ओके. अरे आंघोळ केली का? हे बघा, हा आज आमचा आंघोळीचा स्पॉट होता. कसा आहे? सगळ्यांनी इथंच आंघोळ केली आज आम्ही. मस्त वाटलं दुपारच्या वेळी. आमचे पानं कसं मोठे वर्ल्ड रेकॉर्ड होऊन जाईल, गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड. हा काय बोलला? हा काय बोलला माहितीये का? हे आळूचं पान किती मोठं आहे बोलतो. आळूचं पान किती मोठं आहे, जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड होऊन जाईल बोलतो. पण इथं नाही तेवढं मोठं. मग काय होऊन जाईल? जिनियस ते जाऊ दे, जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड होऊन जाईल बोलतो. आता सांगा, याला कोणीतरी सांगा, जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड काय असतो? काय असतो? काय काय ते रेकॉर्ड असतो ना, पण कुठला? मला काय माहिती, आहे ते बोललो, आपल्याला माहिती एवढं. जिनियस. चला तुम्हीच सांगा आता कमेंट मध्ये नक्की काय असतं ते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. गणेशला विचारू आपण काय असतं ते. गणेश सांगेल तुम्हाला. चला आपण गणेशला विचारू तर काय असतं गणेश. त्याला विचार. कुठं गेला गणेश? हे मोठं चिकूचं झाड. चिकू पण आलेत ना. 12ही महिने असतात ना काका?
हां याच्यात पावसात ते धरतात भरपूर, पुन्हा उन्हाळ्यात धरतात. आता धरणार येणार परत. भरपूर लागले तेव्हा. खूप लागले. हां गणेश, तो देवा बोलत होता की एवढा मोठा आळूचं पान झालंय बोलतो, तर ते जिनियस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव द्यायला बोलतो त्याचं. तर बरोबर बोललाय का तो? तर जिंकायला लागू करायला नव्हते पान लावून. नाही सांग ना, ते बरोबर बोलला ना तो. जिनियस असतो ना तो वर्ल्ड रेकॉर्ड. कोणता असतो मग तो? ग्रीनीज. काय? ग्रीनीज. इकडे ग्रीनीज. हे देवा, गणेशला पण तो प्रश्न विचारला मी. गणेश पण ग्रीनीज काकांनी सांगितलं. काका कोणतं? गिनीज. काकांनी सांगितलं गिनीज. हा बोलतो ग्रीनीज, हा बोलतो जिनियस. काकांनी बरोबर सांगितलंय. आम्ही कधी रेकॉर्ड कॉन्फिडन्स होता की याला पण येणार नाही, म्हणून हा बोलला जाऊन त्याला विचार. शेवटी माझा शिष्य शिष्या तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललोय पार्टी करायला. मस्त की आम्ही हे घेतलंय जेवण बिवण, हे बघू शकता. हे यानं पाणी प्यायला ग्लास हे वगैरे घेतलेलं आहे. नंतर हे बघा मस्त की, आणि चाललोय आपण. हे कोळंबी दाखव, कोळंबी. आजचा मेनू आहे सुका कोळंबी. हा ग्लास मी घेतो. अरे माझं चप्पल. स्पीकर याच्यात आहे. मला आवाज तो ना 2 मिनिटाचा रस्ता आहे. गाडीची चावी मग चालू ठेवा. हा काढलेली तर आहे, आता बघू. तर मित्रांनो मस्तपैकी मी आता हे घेतो. अरे वरतून पडायचं अरे बापरे, एवढी पूर्ण भरून घेतली. चल मरू दे. तर मित्रांनो आपण मस्तपैकी जंगलात वनभोजन करायला चाललोय. आणि मजा येते. काय नाही तिथं नाही मच्छर. तर आपण आता चाललोय मस्त की, आमची इथे एक जागा आहे जंगलामध्ये. तर तिथं आताच आम्ही सुका कोळंबी बनवणार आहोत आणि वनभोजन. तर आपला स्पॉट आलेला आहे. हो कोळंबीला वास येतो काय रे? काठी कुठे? हे बाबा झाड आहे. माझी चप्पल नवीन आहे. हे बघा काय बनवतात? कोळंबीचं काय म्हणजे मसाला तो म्हणजे हलकीशी ग्रेव्ही असणार. हा, सुका बोलू, सुका. पण फ्राईड नाही. ओके. पत्ते पडताय ते टेस्ट साठी. एक्स्ट्रा आणि काय काय घेतलेलं आहे आता? कांदा, लिंबू,
अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे. आणि हे मिरची आहे का? पेस्ट आहे ती. आणि ती ओके. पण पेस्ट नाही केली मिक्सर मध्ये नाही गेली. अच्छा कुठलेली आहे? ठेचलाय. हा ठेचा असतो ना ठेचा. हा, हा, हा. त्या प्रकारे तो. एक ग्लास म्हणून ना चांगलं आहे एक मिरचीची पेस्ट टाकली आता. मिरचीची पेस्ट ते अद्रक आणि जळून अद्रकची जातं पेस्ट अजून. ना, जळून जातं ते. त्याच्यामध्ये नंतर टाकणार आहे. अच्छा जी बेसिक असते ना बेसिक मेथड हा ती यूज करतोय. जास्त काही मसाले नाही. हा. खडे मसाले आहेत. हा, हा. साधं सिंपल Simple साधं. हा. कांदा हा. तेवढंच टाकून करतो. आता ही मेथड खूप म्हणजे तुम्ही काय पण टाकू शकता अच्छा तुमच्या हिशोबाने. काय करायचं याला? लायटर आहे ना लायटरला ना कमी ठेव. कमी करा ना. तिकडे कमी आहे तुझ्या जवळ. बस ना एवढं. ते बघ काय ते. सो आमची आता पार्टी चालू आहे. जेवण पण आमचं चालू आहे बनवणं. पण कोळंबीच रेडी होत नाही आमचं. पण आमचा मित्र काय माहित कोळंबी एका कोळंबीला हे करतोय इन्स्पेक्शन करतोय. मित्राची नियत पहिल्यापासूनच खराब आहे. हे बघा प्रत्येक कोळंबीला त्याला स्पर्श करतोय. कोळंबी कशी आहे ती बघतोय ती. पहिल्या हे बघा हे गौर से देखिए हा चेहरा लक्षात ठेवा. एका कोळंबीला तो हे करतोय. त्याची घाण करत असते. मग ती कधी लावणार आहे? युट्यूबला आता वायफायवर करायचे होते. आपण पण त्याच्या भरोश्यावर बसलो यार. आपण पण त्याच्या पुढचे. अरे, आणि आता त्याला बिचारायला बोलतोय. गाणी तोच लावतोय ना रे कधीपासून. ते बघू, आपण त्याच्यावर करू. नाही पण वायफाय होता आपण पण डाउनलोड केली नाही बाबा. 5 गाणी डाउनलोड करून आणली नाही. हे आपणही नाही केलं. आपण याच्या लक्षात आहे ना आपलं सगळं. तू असं दाबलं येत नव्हतं. तो 3 वेळा आला. हो ना रुस्तम पण तेच बोलतो फास्ट आहे तुझं त्या आता टाइम होता अजून आपल्या कांदा घेतला पण झाला कळत नाही आणली ना आपण. थोडं हा हे काम आता आमची रेसिपी झालेली आहे. तर ते हे वरचं पुढून का एवढं का. हा एवढं का बस. हा पान घेतलं आम्ही. आता पानामध्ये आपल्याला हे करायचंय. बस हा राहू देऊ ना हे एवढं. तो काय बोलतो समजत नाही. मेन म्हणजे तो जिभेत काहीतरी बोलतो ना तो समजत नाही आपल्याला काय बोलतो. घ्या तू घे तू. आऊ घ्या मी घेणार आहे. हे ठेवून दे ना आता याचं काम झालंय. रोशन याचं काम झालं ते बाजूला ठेवून दे ना म्हणजे अडचण नको. करलो मी ते सांगायचं. अजून त्या 2-3 गोष्टी राहिल्यात. ती कोलंबी कशा कोलंबी मस्त लागते. कोळंबी भारी लागते. मस्त मस्त आलं. थोडं जरा याच्यामध्ये हे पाहिजे होतं. काय? काळी मिरी नमक जरा जास्त पाहिजे होतं. नमक पाहिजे. थोडस तिखट झालं पाहिजे होतं. तिखट पाहिजे होतं ना. थोडं तेल पण जरा हे झालं. मी घाबरून केलं रे. म्हटलं तिखट नको. भारी गेलं ना. बाबा पिणार नाही. जेवण बाबा हे tasty चालू आहे. ऑरेंज आहे. ऑरेंज ज्यूस आहे. काय असेल ना हे मी तुम्हाला नको म्हटलं का. मस्त पैकी. आणि आता आमचं संपलेलं आहे आणि थोड्या वेळानं आम्ही जाऊ आता खाली जेवायचं आहे. जेवण तर खाली बनवलेलं आहे. पण आता हे सुट्टी मारायची नाही पण मी नाही मारू शकत. नाही रोशनचा जॉब गेला तरी चालेल. आपण सुट्टी मारू. हा. ते बोलतात आहे ना. So, आपलं मित्रांनो
पार्टीचं मस्त की पार्टी झाली. आता घरी जाऊन जेवायची आपल्याला. सो आता आम्ही पार्टी केली. पार्टी करून आता घरी चाललोय. तिथून थोडंसं आज सकाळी गोव्यावरून आलो. म्हणजे ते गोव्याला पण पार्टी केली प्लस आता इकडे पार्टी करतोय. आणि आता निघायचं आपल्याला. घरी आलो आणि आता जेवायचं आहे ते पहिलं, नंतर पुढचं बघायचं आहे. पहिला आधी जेवू, नंतर पुढचं पुढं बघू. आंबा फोडलाय मी. भाई 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 पोझिशन घेतोय. हे बघ इकडे दिसतोय बघ. नेमदार डायरेक्ट. हा बघ पोझिशन दिले बघ. हा देते हो, मला बघायचंय. मी मारतो ना, बरोबर आहे. होल छोटा बरोबर आहे. नाही बाबा कोण बोलतो? मी आंबा फोडलाय. मी आंबा फोडतो. बाबा मी आंबा फोडला नाही. हे फोडलं तर चालेल ना. इकडे 2 BHK करायचा होता. आम्ही जस्ट फन करत होतो. ही एक एअर गन आहे आणि आम्ही एन्श्योर केलेलं की याच्यामध्ये बंदुकीची गोळी नाहीये. अरे ते खाली वाकून कर. हा हळू. हा आता बघ. जाम जोर आला वाटतं. नाही करूच लागतं. हे नाही ते काय नाही होणार. गोटा फोडते. एक गोटी फोडते. एक गोटी फोडतो. खरीच गोळी पाहिजे होती आतमध्ये. गेला नाही ना बाबा. नाही ठेवत नाही. तेवढे ते बोलले असते. आता याची फोडते. फोड किती घाबरला बघ. फोड एकदम जवळ जाऊन फोड. सहा असतात. पहिली लागत नाही. तसं नको व्हायला. ये नाही अशीच फन करत करत आम्ही जेवून झोपी गेलो. कारण रात्री आम्हाला ट्रेन पकडायला जायचं होतं. पुन्हा मुंबईला यायचं होतं. सो ऑटोवाल्या दादांना जे आपल्याला रिसिव्ह करायला आले होते जेव्हा आम्ही मुंबईवरून आलेलो त्यांनाच आम्ही बोलवलेलं सोडायला. मग आता वाटेत आम्हाला फक्त काजूगर घ्यायचे होते मित्रांसाठी आणि पुन्हा ट्रेनचा प्रवास मुंबईसाठी करायचा होता. काजूगर घ्यायला आलो इथं काकांच्या इथं काजूगर घ्यायला आलोय. तर किलो 650 सालवाले आणि पॉलिशवाले आहेत 850. 750 850 ना. तर हे 200 ग्रॅमचे पाकिट आहेत. तर बघू कसं काय. तर आता काजूगर घेऊन आपल्याला ट्रेन पकडायला निघायचं आहे. ₹1000 किलो. हे पण 1000 रुपये. 900 वाले पण आहे. 180 ने बसणार. आपण आता चाललोय. हाय गाय. तरी नाही ती इच्छा काय होत नाही. अजून आपण गाडी वळवू शकतो. मित्रांनो आपण आता कुडाळ रेल्वे स्टेशनला आलोय आणि गाडी 1 तास लेट आहे. एक नागपूर किंवा मत्स्यगंधा. आता पहिली येईल मत्स्यगंधा नंतर नागपूर. आता बघू दोन्ही पण लेट आहे. आणि हे आपलं स्टेशनवर आत्ता पोहोचलो आम्ही. अजून तासभर आहे ट्रेन यायला. सो आता तिकीट पण काढायचं आहे पण काय तिकीटाचं एवढं हे नाही. इथं गर्दी नाही आहे आणि स्टेशन खाली आहे. म्हणजे याच्यावर तर गर्दी इथं तर होणार नाही. म्हणजे इथं आपला डबा खाली भेटेल मत्स्यगंधाचा पण बसायला भेटेल. पण ते पुढे गेल्यानंतर हे होणार आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला पुढे गेल्यानंतर भरतो तो डबा. पुढे गेल्यानंतर भरतो डबा. त्याच्यामुळे आता हे बघायला लागणार आहे की इथं चढायला भेटेल पण
चल बरं आपण दुपारी झोपून घेतलं असं पण ते बघ तिकीट काढायला तर बघ काढायचं तिकीट. तर मित्रांनो आपण आता हे स्टेशनच्या एरियामध्ये आलो आहे आणि कुडाळ स्टेशन आणि आता आमचा रिटर्नचा प्रवास चालू झाला आहे. आत्ता अजून ना 1 तास लेट आहे ट्रेन. ॲक्च्युली मत्स्यगंधा आणि नागपूर 2 आहेत. नागपूर स्पेशल आहे ती 10-12ची होती आणि 9:45ची होती पण दोन्ही 1-1 तास लेट आहेत. तर आता बघू आम्ही जी ट्रेन येईल ना ज्याचं जनरल खाली वगैरे असेल अशा ठिकाणी अशा ट्रेनमध्ये बसणार. आता पहिली तर मत्स्यगंधा येईल. थोडी गर्दी तर दिसायला लागली आता काय माहीत बहुतेक गर्दी असली. हे बरेचसे रिझर्वेशनवाले पण असणार सगळे काय जनरलवाले नाहीत. सो बघू आता कसं काय होतं आहे काय. आता तर पहिलं तिकीट काढायचं आहे जनरलचं आणि हे आपलं असं स्टेशन आता नवीन केलेलं आहे स्टेशन एरिया. असा एरिया इकडं हा एरिया पूर्ण एक्सटेंड केलेला आहे. पूर्ण एरिया एक्सटेंड केलेला आहे. लॉसिंग झालेलं आहे. ट्रेन लेट आहे बोलत आहेत आणि आता तिकीट काउंटरला आलो आहे तिकीट काढायला. फेअर 270 काय आहे SM पेडणेकर सुपरफास्ट कुडाळ सेकंड क्लास KT कुडाळ तो KT म्हणजे काय फ्रॉम कुडाळ ठाणा. अच्छा हे रे तू आपलं हे दिसतं वाटतं 440 काय सुपरफास्ट मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ना. मत्स्यगंधा एक्सप्रेस आहे ना. मत्स्यगंधा एक्सप्रेस आहे ना. 800 किती 100. तर मित्रांनो आपल्याला ट्रेन भेटलेली म्हणजे कशी की आमची ती मत्स्यगंधा तर लेटच आहे. तो त्यामुळे काय झालं की क्रॉसिंगला थांबलेली कुडाळला. मग ह्याच ट्रेनमध्ये चढलो. ही आहे मंगळुरू एक्सप्रेस आणि ही काय म्हणतो कसा एक्सप्रेस मस्त. इकडे आम्ही हे जनरलमध्येच चढलेलो आहोत आणि ह्याचं स्टॉप आहे आता कणकवली आहे. कणकवलीनंतर रत्नागिरीनंतर पनवेलवरून ठाणे. सकाळी आम्हाला 5चं टायमिंग दिलं आहे. बघू 7पर्यंत ते पोहोचेल कारण मत्स्यगंधा भरपूरच लेट झालेली आणि आता तर खाली आहे. पूर्ण बघितलं तर आता खाली आहे पण कदाचित रत्नागिरीपर्यंत भरू शकते. कणकवलीला भरेल्याची थोडी गॅरंटी कमी आहे पण रत्नागिरीपर्यंत फुल होईल. आणि हा इकडं फोनवर बोलतोय तू बसलाय शांत. आमचं रिझर्वेशन नव्हतं त्याच्यामुळे जनरलचं तिकीट काढून आम्ही कुडाळला क्रॉसिंगला थांबलेली जिला स्टॉप कणकवली होता त्या ट्रेनमध्ये आम्ही चढलो. जनरलमध्ये बसायला पण भेटलो पण आम्हाला काय माहीत रत्नागिरीत त्या दिवशी गजानन महाराजांचा उत्सव असल्यामुळे बरीच लोक जनरल डब्यामध्ये चढली आणि आम्हाला लिटरली बसायला पण जागा नव्हती. कशी बशी ती आम्ही रात्र काढली ट्रेनमध्ये आणि ट्रेन फायनली पनवेलला पोहोचली. मित्रांनो आता फायनली पोचलं म्हणजे खूपच लेट झाली. अजून आता 20-25 मिनिटामध्ये ठाण्याला पोचू आणि रात्री 3चं टायमिंग होतं जवळपास 3-4चं. आता वाजले 10. एवढी लेट झाली आणि बघू शकता आता. तर हा व्हिडिओ आपण इथंच ठेवू. पुन्हा लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आता घरी जायचं आहे मला. थोडं फ्रेश व्हायचं आणि पुन्हा कामावर जायला निघायचं आहे. पण तुम्ही बघू शकता. हो मित्रांनो आता आम्ही दिव्याला उतरलो आहे. ॲक्च्युली झालं काय की ठाण्याचा स्टॉप आहे पण इथे थांबली ट्रेन. आधीच भरपूर लेट आहे. थांबली दिव्याला त्यामुळे आम्ही उतरून घेतलं आणि आता आम्ही इथूनच रिटर्न बरं पडलं म्हणजे ठाण्याला जाऊन पुन्हा ती लोकल पकडायची गरज नाही. आता इथूनच मी डोंबिवली आणि हे लोक आपले बदलापूरला जाणार आहेत. सो फायनली ट्रिप एंड झालेली आहे. कशी वाटली ट्रिप कशी होती? हो एक नंबर होती. फक्त ट्रेनचाच होता ना एक्सप्रेस. ट्रिप कशी आली? एक नंबर मजा आली. हां रात्री म्हणजे ट्रेनचाच प्रवास म्हणजे अख्ख्या ट्रिपमध्ये मला ट्रेनचाच प्रवास आता आठवेल.
एवढी लेट पहिल्यांदाच बघितले मी.